मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग थोडंसं नॉर्मल रिटर्न कमी करा। याची आवड भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे वैराग्य मूर्ती ज्ञान ऐश्वर्य वारकरी संप्रदायाचा कळस असणारे देहू निवासी जगद्गुरु जगदवंद्य संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे। विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की प्रतिवर्षीप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा समस्त ग्रामस्थांनी केलेलं हे सुंदर नियोजन आणि खरं सांगायचं म्हणजे किती कमवलं यापेक्षा किती टिकवलं याला महत्त्व आहे। सुंदर नियोजन या ठिकाणी केले सर्व सप्ताह कमिटी आयोजक नियोजक सर्वांना मनापासून धन्यवाद आहेत। कारण ग्रामस्थांचं तर कौतुक आहेच, कारण सगळ्यांचं धन एकत्रित करून हा अट्टहास केलेला आहे। तुमचं तर कौतुक आहेच, पण हे सुंदर नियोजन सर्व तरुण मंडळी यांना मनापासून धन्यवाद। कारण नियोजन केवळ पैशानं होत नाही मैबाप, ती नियोजनाची नजर लागते, नजर ती प्रत्येकाला नसते। आता सप्ताह रोज होतात, आम्ही रोज एका ठिकाणी जातो, पण सगळं काही उपलब्ध व्यवस्थित नसतं। इथं कशाचीच कमी नाही, अगदी शिष्टीमय उत्तम आहे। मंडप कसा असावा, त्यामध्ये पर्याप्त प्रकाश कसा असावा, श्रोत्यांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था कशी असावी, अगदी तंतोतंत नियोजन, गायक कसे असावेत, वादक कसे असावेत, कीर्तनकार कसे असावेत, आता कसे असू दे पण आजच्या दिवसापुरते चांगलेच म्हणा, अगदी सुंदर नियोजन आहे। आणि या कीर्तनासाठी या सप्ताहासाठी जी परिसरातून आलेली सर्व पंचक्रोशीतून आलेली महाराज मंडळी, महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक या ठिकाणी उपस्थित आहेत। आता परिचयाचे सगळेच आहेत बरं का, पण माझं एक आजार आहे, मला नावं लक्षात राहत नाही, तुम्ही नावं सांगा। ज्यांनी गोड अशी चाल गायली आदरणीय हरिभक्तीपरायण मदन महाराज यांनाही मनापासून धन्यवाद। तसंच त्यांच्या पाठीमागे ज्यांनी कोरस केला हरिभक्तपरायण अंकुश महाराज, अगदी गोड त्यांनी साथ केली। आता तुम्ही माझ्या सगळे पाठीमागे, मला काही दिसत नाही, तुम्ही नावं सांगा। हरिभक्तपरायण संतोष महाराज, पुढे राजेभाऊ महाराज, रमेश महाराज, कारण मुख्य माणसांची नावं घेणे आपलं कर्तव्य। पुढे आदरणीय जिजा, तसेच वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व विद्यार्थी, हरिभक्तीपरायण राम महाराज यांच्या संस्थेतील हे सर्व विद्यार्थी, मला यांचं फार कौतुक वाटतं, काय सुंदर पावले खेळतात, एकदा यांच्यासाठी जोरदार टाळी। आणि या ठिकाणी उत्कृष्ट, या ठिकाणी रामेश्वर महाराजही उपस्थित आहेत। हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज यांनाही मनापासून धन्यवाद। आणि सुंदर अशी मृदंगाची जे साथ करतायत, मृदंग विशारद मृदंग अलंकार महाराजांचा परिचय आहे, ते चौकोनी चिरा आहेत, कारण ते तबलाही वाजवतात
मृदंगही वाजवतात. जिथं गायकाची कमी आहे तिथं टाळ घेऊनही उभे राहतात. असे चौकोनी चिरा आमचे दत्ता महाराज यांनाही मनापासून धन्यवाद. आणि मला इथं घेऊन येण्याचं काम ज्यांनी केलं माझे पती माझ्यासोबत आहेत आदरणीय कोरडे महाराज. कारण कुठल्याही कर्तबगार स्त्रीच्या पाठीमागे एका पुरुषाचा हात असतो. एकटी महिला काही करू शकत नाही. म्हणून कितीही उच्च पद मिळालं तरी महिलांना जास्त स्वतःला कधी शहाणं समजायचं नाही. आदरणीय कोरडे महाराजही उपस्थित आहेत. विनेकरी बाबा आहेत, चोपदार आहेत. आणि गोड अशी सिस्टीम सर्वात महत्वाचे बरं का. कीर्तनामध्ये जरी आपण सिस्टीमकडे लक्ष नाही दिलं तरी सर्वात महत्वाचं आज तेच आहे. कोणाचं सोनं करायचं आणि कोणाची माती करायची हे त्यांच्याच हातात आहे. कवळे साऊंड सर्व्हिस यांच्यासाठी एकदा टाळी. कारण त्यांना काही सांगायची गरजच नाही. अगदी गोड सिस्टीम आहे. आणि तुम्ही कीर्तन श्रवणासाठी आलेले सर्व श्रोतेजन सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. आणि एक कीर्तनाचं जे शूटिंग चालू आहे कोणतं युट्यूब चॅनल? डीडी साखळे. डीटी साखळे युट्यूब चॅनल. परत हा एकच आहे. या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बरोबर आहे ना. आणि कीर्तन श्रवणासाठी आलेले सर्व श्रोत्यांच्या चरणावरती नतमस्तक आणि माझ्या सेवेला सुरुवात. विठ्ठल अभंग आहे जगद्गुरु संत तुकोबरायांचा. तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात की हेची दान देगा देवा. देव द्यायचंच असेल ना तर हेच दान दे. कोणतं? तुझा विसर न व्हावा. देवा तुझा विसर मला पडू देऊ नको. आणि जर विसर नाही न पडू दिलं देवा तर मी काय करेन म्हणतात. गुण गाईन आवडीन हेची माझी सर्व जोडी. देवा मी तुझं आवडीन गुणगान गाईन. आणि पुढे म्हणतात मला धन नको, मुक्ती नको, संपदा नको, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देईस. द्यायचीच असेल तर संताची संगती दे देवा. आणि शेवटी म्हणतात या वरच्या सगळ्या मागण्या जर तू पूर्ण केल्या ना, कोणत्या कोणत्या? तुझा विसरण व्हावा, संत संग देई सदा, ह्या सगळ्या मागण्या जर तू पूर्ण केल्या ना देवा तर मी सुखाने गर्भवासात येण्यासाठी तयार आहे. तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हा अभंगाचा सरळ भाव. विठ्ठल सर्वात पहिली गोष्ट तर तुकोबरे मागतात या गोष्टीवर विश्वास बसत नाही. का? कारण प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे. बाबा जीवाचा स्वभाव आहे कोणाकडे काही मागणं. तुमचा आमचा स्वभाव कोणाकडे आपण काहीही मागत राहतो. संतांचा स्वभाव आहे कोणाकडे काहीच न मागणं. आणि देवाचा स्वभाव आहे जे मागत नाहीत ना त्यांना मागा म्हणून आग्रह करणं. मग संत या ठिकाणी तुकोबराय मागतात हे कसं काय? बघा संतही मागतात पण कसं त्यांची मागणी वेगळी आहे. म्हणून मागत असताना नेहमी संताकडे पाहून मागितलं पाहिजे. मागतं सगळ्यांनाच येतं. तुम्हाला मागता येतं, आम्हाला मागता येतं. उदाहरण द्यायचं झालं तर पहा, इथं बसलेल्यापैकी पकवाज कोणाकोणाला वाजवता येतो? हा ठीक आहे बाबा, तुम्हाला पकवाज वाजवता येतो? तुम्ही चष्मेवाले येतो, तुम्ही खोटं बोलताय. इकडं पलीकडे काका तुम्हाला, अहो तुम्हाला पण येतो, तुम्ही सुद्धा खोटं बोलताय. तुम्ही उठून बघा पकवाजावर थाप टाकून वाजतो का नाही? वाजतो ना. मंडपातले कोणी उठायचं पकवाजावर थाप मारायची, पकवाज वाजतो का नाही? वाजतो. मग मला सांगा, पकवाज जर सगळ्यांनाच वाजवता येतो तर मग दत्ता महाराजांनाच का बोलवलंय? हा, प्रत्येकाला वाजवता येतो पण कसा वाजवायचा हे ज्ञान फक्त दत्ता महाराजांना आहे. म्हणून आपण त्यांना बोलवले ना. अगदी त्याप्रमाणे मागता प्रत्येकाला येतं मैबा, पण कसं मागावं हे संतांकडे पाहून मागितलं पाहिजे. विठ्ठल पहिली गोष्ट तर संत एकदम मागतच नाहीत. अजिबात मागत नाही. तुकोबराय तर म्हणतात काही मागणे हे
जिन्याचा धिक्कार असो, जिन्याचा धिक्कार असं म्हणतात. म्हणजे एवढं तुकोबरे मागणीच्या विरोधात आहे. आणि संतांनी जरी मागितलं ना तरी काहीतरी हिताचं असतं, काहीतरी उद्धाराचं असतं. आपलं मागणं असं आहे, आपण देवाकडे मागितलं तरी संसारातलंच मागतो. प्रत्यक्ष देव जरी आपल्याला भेटला ना मैबाप, आपण मागणी ही संसारात. आणि असं प्रमाण समेवर पाहिजे, ते समर्पक पाहिजे. नुसतं समेवर असून नाही उपयोगाचं नाही. कधी कधी काय होतं, विषय निघून जातो मग प्रमाण देतात. होतं ना असं, एसटी निघून गेल्यावर हात करतात. पण इथं तसं नाही. जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ते आमच्या गायकाच्या ओठात आहे. लक्ष द्या, जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ते गायकाच्या ओठात आहे. जे गायकाच्या ओठात आहे ते आमच्या दत्ता महाराजांच्या पोटात आहे. आणि जे दत्ता महाराजांच्या पुढे ऐका, जे दत्ता महाराजांच्या बोटात आहे ना ते तुमच्या गावकऱ्यांच्या नोटात आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित. कुठं चाललं होतं आपलं, असं होतं बघा. वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. आपण मागितलं तरी संसारातलंच मागतो. बघा, उदाहरण द्यायचं झालं तर 3 मित्र होते. एवढे भगवान शंकराचे कट्टर भक्त होते. रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, स्नान करायचं. 4 किलोमीटर अंतरावर भगवान शंकराचं मंदिर होतं. तिथं जायचं, पिंडीवरती पाणी घालायचं, बेलपात्र व्हायचं. असं किती दिवस, तब्बल 1 वर्ष चाललं. आता भोले बाबा प्रसन्न झाले, कारण ते भोले बाबाच आहे. प्रसन्न झाले, विचारलं, अरे तुम्हाला काय मागायचं मागून घ्या. पहिल्याला विचारलं, तुला काय पाहिजे रे? त्यानं सांगितलं, देवा मला बाकी काही नको, मला 1000 चिंचाचे झाड. काय मागितलं? 1000 चिंचाचे झाड. पण माणूस इतका वेडा नाही. त्यानं पुढं आणखी मागितलं, देवा चिंचाचे झाड द्या, पण चिंचाच्या झाडाला जेवढे पानं असतात ना, आता किती छोटे छोटे पानं असतात, तेवढ्या 100च्या नोटा लावून द्यावा. मग दुसऱ्याला विचारलं, तुला काय पाहिजे? तो म्हणला, देवा मला बाकी काही नको, तुम्ही त्याला ते 1000 झाडं दिलेत ना, ते झाडं तोडून टाका म्हणला, आणि त्याची कपाटं बनवा, कपाटं त्या लाकडाची, आणि त्या सगळ्या नोटा त्या कपाटात भरा, आणि त्याची चाव्या माझ्याकडे द्या. पुन्हा तिसऱ्याला विचारलं, तुला काय पाहिजे? तो म्हणला, देवा या दोघालाही मागण्याची अक्कल नाही, असलं कुठं मागतात का? म्हणलं, हे कपाटन बिपाटन करण्याची काय गरज आहे? हे असलं काही करायचं नाही. म्हणला, ह्या सगळ्या नोटा एका बँकेत टाका, त्याचा मॅनेजर मला करा. आपली मागणी अशी आहे माईबा, आपण मागितलं तरी संसारातलंच मागतो. पण मला सांगा, ज्या गोष्टी आपल्याला प्रारब्धाने मिळतात, ज्या प्रयत्न साध्य आहेत, ज्या प्रारब्ध साध्य आहेत, त्या देवाकडं का मागाव्यात? बरोबर आहे ना? जे प्रयत्नानं मिळतं, जे प्रारब्धानं मिळतं, ते देवाकडं का मागावं? त्यात काय शहाणपण आहे? एक माणूस मुंबईला गेला, मुंबईला 4-5 दिवस मुंबई फिरला, आणि त्यानं मोबाईलवरती स्टेटस ठेवलं. कारण आता स्टेटस ठेवण्याचं फॅडच आहे. स्टेटस ठेवलं, ते इकडं मित्रानं पाहिलं गावाकडं, आणि गावाकडं वापस आल्यावर मित्रानं विचारलं, तू मुंबईला गेला होता वाटतं? तो म्हणला, हा गेलो होतो. मग काय पाहिलं रे तिथं? तो म्हणला, अरे काय सांगू, त्या मोठ्या मोठ्या इमारतीच्या वरच्या टोकाला पाहायला गेलं तर डोक्यावरची टोपी खाली पडते, एवढ्या उंच इमारती आहेत. अरे काय तो समुद्र किनारा, काय त्या हॉटेल, जणू स्वर्ग आहे स्वर्ग. पण त्या मित्रानं विचारलं, जाऊ दे, मुंबई कशी ते सोडून, पण तिथून तू काय आणलं रे? तो म्हणलं, काही नाही, 4 किलो बटाटे 2 किलो कांदे. मला सांगा, जे इकडं परतूरच्या बाजारात भेटतं, इकडे ज्या मार्केटला भेटतं, त्या गोष्टी मुंबईहून आणण्यामध्ये काय स्वारस्य आहे, काय शहाणपण आहे? तसं संसारामध्ये ज्या गोष्टी आपल्याला प्रारब्धाने मिळतात, ते देवाकडं मागण्यात काय शहाणपण आहे? म्हणून देवाकडं मागत असताना संसारातलं मागू नये. कारण संसारातल्या कुठल्याही गोष्टी तुम्ही मागितल्या तरी त्या दुःख देणाऱ्या, एवढं लक्षात ठेवा. कारण नाथ महाराजांनी संसाराचं वर्णन केले पहा. नाथबाबांनीच नाही, तसं प्रत्येक संतांनी संसाराचं वर्णन केले. ज्याचं बीजच दुःख आहे त्याचं फळ काय असतं?
सुखाचा विचार नाही कोठे। संसाराचं बीजच दुःख आहे, तर त्याचं फळ कसं असणार? दुःखच, बरोबर आहे की नाही? तुकोबराय म्हणतात डोरलीस केळ कैसे लागे, म्हणजे तुकोबरायांच्या काळामध्ये एक वांग्याची जात होती डोरलं नावाची। तर तुकोबराय म्हणतात वांग्याच्या झाडाला कधी केळी लागलेली पाहिली का? किंवा ज्वारी पेरली आणि बाजरी उगवली असं कधी होतं का? नाही मैबाप। मग संसाराचं बीजच दुःख आहे, तर फळही दुःखच आहे। मग संसारातल्या गोष्टी मागणं याच्यामध्ये काही शानपणा नाही। एक नाथ बाबा एका अभंगात सांगतात की हा संसार कसा आहे, या संसार नगरी बाजार बाजार भरला ग बाई, यात सुख नाही त्यात सुख नाही। काय म्हणतात? यात सुख नाही त्यात सुख नाही। आता तुम्ही माझ्या हातवाऱ्याकडे जास्त लक्ष देऊ नका। तुम्हाला असं वाटायचं यात सुख नाही म्हणजे वाजविण्यात सुख नाही काही की, त्यात सुख नाही म्हणजे गाण्यात सुख नाही, असं नाही। यात सुख नाही त्यात सुख नाही याचा अर्थ तुम्हाला मी थोडक्यात सांगते कसा आहे बघा। एका माणसाला 2 मुली होत्या, 2। आता त्यांना एक मुलगी दिली इथं तुमच्या गावामध्ये, लक्षात आलं ना? कुठं? इथं दिली। तुम्हाला तर काही अडचण नाही ना इथं द्यायला? काही काही म्हणतील अहो दोन्ही द्या ना, तीच तर खरी अडचण आहे। बघा, एक मुलगी दिली इथं आणि दुसरी मुलगी दिली शेजारच्या एका खेड्यामध्ये। आता पूर्वीचा काळ होता, वडिलांना मुलींना भेटण्याची इच्छा झाली आणि असं पैदल निघाले, पायी निघाले। सर्वात अगोदर आले कुठं? इथं तुमच्या गावाची मुलगी दिली तिच्याकडे। पण इथं दिलेल्या मुलीचा व्यवसाय काय होता? वीटभट्टीचा। ऐकू येतं ना पलीकडे पाठीमागे तिकडे बसलेले? कशाचा होता हा? तुम्हाला हातभट्टी वाटायचा? वीटभट्टीचा व्यवसाय होता। मग वडिलांनी विचारलं बाई तुझं कसं चाललंय? चांगलं आहे ना? तिनं सांगितलं बाबा एवढी सुंदर भट्टी लागली, एवढ्या चांगल्या विटावर पडल्यात, पण देवाकडे एक प्रार्थना करा की 2 दिवस पाऊस येऊ नये। काय म्हणली ती? 2 दिवस पाऊस येऊ नये। मग तिथं जेवण वगैरे झाले, पुन्हा पुढच्या मुलीकडे निघाले। तिथं गेल्याच्या नंतर त्या मुलीचा व्यवसाय होता भाजीपाल्याचा। आपल्याच शेतात भाजीपाला लावायचा आणि मार्केटला विकायला न्यायचा। मग तिथं गेल्यावर विचारलं बाई तुझं चांगलं चाललंय ना? ती म्हणली बाबा एवढा माळव्याला भाव आला, एवढा भाव आलाय, पण लाईट बिल भरलं नाही म्हणून शासनानं लाईट कट केली। त्या पावसालाही थोडी दया येईना, देवाकडे प्रार्थना करा की 2 दिवसात। आता पहिली काय म्हणली? 2 दिवस पाऊस येऊ नये। ही काय म्हणते? पाऊस आला पाहिजे। यालाच म्हणतात यात सुख नाही आणि त्यात सुख नाही। म्हणून संसारातल्या गोष्टी देवाकडे मागूच नाही, आणि मागून मागून आपण काय मागतो? धन।
पुत्र, दारा किंवा अन्न, मान आणि धन. मला सांगा, अन्न तुम्हाला नाही का संसारामध्ये? आता पूर्वीचा काळ वेगळा होता मैबाप, कारण पूर्वी अन्न वाचून लोक मरायची. कारण तुकोबराय म्हणतात, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. पूर्वीचा काळ होता तसा. पण या 10-5 वर्षामध्ये एखाद्याची पत्नी खायला न भेटल्यामुळं मेली, असं पेपरला बातमी आली का? खाऊन खाऊन बऱ्याच जणांच्या मेल्या असतील, पण न खायला भेटल्यामुळे मेली असं कधी ऐकलं का? नाही. मग अन्न संसारात आहेत, तेही देवाकडे मागू नये. दुसरी गोष्ट धन. मला सांगा, धन नाही का? आजकाल भिकाऱ्याकडे सुद्धा धनाला कमी नाही. खोटं सांगत नाही भाऊ, आमच्या माजलगावला एक भिकारी, तो व्याजानं पैसे देतोय. हे खरं आहे, खोटं नाही. भिकारी व्याजानं पैसे देतोय, म्हणजे आज धनाची कमी कोणाकडेच नाही. अहो, तुम्ही मंडपमध्ये आलाय आता सगळे, तुम्ही कीर्तनासाठी आलात का काही खरेदी करायला आलात? कीर्तनाला आलात, पण तुमचे खिशे जरी तरी कमी केले तर 50,000 आता जमा होते. म्हणजे धन आहे की नाही? अन्न आहे, धन आहे. बरं, मान. संसारात मान नाही का? मानाविषयी सांगायचं झालं तर बघा, एखाद्याच्या लग्नामध्ये ते नवरदेवाला त्या घोड्यावर बसवतात आणि ती वरात निघते, त्याला काय म्हणतात? परण्या. परण्या मंदिरामध्ये जातो, परत येतो, त्यावेळी मंडपाच्या गेटवर ओवाळण्याचा मान कोणाला असतो? आत्याला. कोणाच्या? बामणाच्या का? नवरीच्या आत्याला असतं. म्हणजे मान आहे की नाही? बरोबर आहे ना? पुन्हा पुढे आणखी गेलं, स्टेजवर नवरदेव नवरी गेल्याच्या नंतर त्या दोघांच्या पाठीमागं दोघं उभे असतात. ते कोण असतात? मामा. बरं, मामाची कॅटेगरी काय असते? कधी कधी मामा गटारातून इसळून आणलेला असतो, पण त्या दिवसापुरता त्याला काय असतो? मान असतो. म्हणजे मान संसारात प्रत्येकाला आहे की नाही? मग अन्न, मान, धन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला संसारात मिळतात, मग त्या देवाकडं का मागाव्या? म्हणून मागत असताना नेहमी काहीतरी उद्धाराचं मागितलं पाहिजे. आणि मागण्यासाठी सुद्धा अधिकार लागतो. अधिकाराशिवाय मागता येत नाही. अधिकार असावा लागतो. साधू संतांचा अधिकार होता महिला. एखाद्या माणसानं जर शेतामध्ये दिवसभर काम केलं तर दिवसाचा रोजगार मागणं हा त्याचा काय आहे? अधिकार. तुम्ही फक्त अधिकार म्हणत चला. दिवसभर शेतात काम केल्याच्या नंतर दिवसाचा रोजगार मागणं हा त्याचा काय? अधिकार. किंवा महिनाभर ड्युटी केली तर महिन्याचा पगार मागणं हा त्या माणसाचा काय असतो? अधिकार असतो. किंवा वेळ प्रसंगी पत्नीनं पतीला शिव्या देणं हा तिचा बरं झालं, हुशार आहे का तुम्ही सगळे? अधिकार. किंवा उद्या मतदान आहे म्हणता आज उमेदवाराकडे पैसे मागणं हा मतदाराचा काय आहे? मतदान हे दान आहे बाई बाप, ते दानच दिलं पाहिजे. ते पैसे घेऊन नसता, दान हे दानच असतं. म्हणून अधिकाराशिवाय काहीच माणसाला प्राप्त होत नाही. मागणी एकतर संबंधातून मागता येते, नाहीतर अधिकारातून मागता येते. बघा, तुम्हाला कसं थोडक्यात सांगते. एक नोकर मालकाकडे गेला आणि सांगितलं, मालक माझे महिन्याचे 20,000 देऊन टाका. आता त्या मालकानं त्या नोकराचे 20,000 दिले. इतक्यामध्ये मुलगा आला, म्हणला बाबा माझी कॉलेजची फीस भरायची, मला 20,000 पाहिजे. मला सांगा, त्या नोकराला 20,000 दिले, हे कसे दिले? अधिकारातून दिले. आणि जे मुलाला दिले ते संबंधातून. म्हणजे एक तर संबंधातून मागता येतं, नाही तर अधिकारातून मागता येतं. तसं आज आपण इथं देवाकडे मागणार आहेत का माहिती आहे? कारण 7 दिवस आपल्या वृत्तीचा संबंध आपण देवाशी जोडलेला आहे. म्हणून आज मागण्याचा अधिकार आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि मग मागणी ही 2 प्रकारची मैबा. मागता येतं, पण 2 प्रकारच्या मागण्यात. एक आहे उचित मागणी आणि दुसरी आहे अनुचित मागणी. अगोदर आपण अनुचित मागणी कशाला म्हणायचं हे थोडक्यामध्ये बघू. कशाला म्हणतात अनुचित मागणी? एक बाई चप्पलच्या दुकानात गेली. लक्ष आहे ना तुमचं? एक बाई चप्पलच्या दुकानात गेली आणि तिथं गेल्यानंतर त्या माणसाला म्हणली, दादा चप्पल कितीला? तो म्हणला, ताई 100 रुपयाला. ती म्हणली 50ला द्या. महिलांचं मागणंच तसं असतं. ती म्हणे 50ला द्या. हा म्हणला, ताई 50ला द्यायला परवडत नाही, जाऊ द्या, तुमचे 50 बाजूला ठेवा, माझे 100 बाजूला ठेवा, 80ला घ्या 80ला. ती म्हणली मग 40ला द्या. मग पुन्हा तो म्हणला, ताई भवानीचं गिऱ्हाईक आहे म्हणून तुम्हाला द्यायला, तुमचे 40 बाजूला ठेवा,
माझी 80 बाजूला ठेवा, लास्ट 50ला घेऊन टाका. ती म्हणली 25ला द्या. दुकानदाराला राग आला, चप्पल अंगावर फेकून दिली. तो म्हणला बाई तशीच घेऊन जा. ती म्हणली मग 2 जोडं द्या. विठाला याला म्हणायचं अनुचित मागणी. बरोबर आहे की नाही? आता पत्नीनं पतीकडं साडीची मागणी करणं ही कशी मागणी आहे? उचित आहे ना, कारण पत्नीनं पतीकडे साडीची मागणी करावी. बरं, उदाहरणार्थ पेरणीचे दिवस आहेत. पेरणीचे दिवस आहेत, कारण पेरणीच्या दिवसामध्ये शेतकरी इकडून तिकडून पैसे जमा करून ब्या भरणाची व्यवस्था करतो आणि त्याच पिरियडमध्ये लेकरांच्याही शाळेची फीस भरायची असते ना. अशा वेळेस जर पत्नीनं सोन्याची मागणी केली तर आता ही मागणी कशी आहे? नाही का, बुटं खावी लागतील. ही अनुचित मागणी आहे माईबाप. मग उचित मागणी कशाला म्हणतात? जर तुम्हाला उचित मागणीच ऐकायची असेल ना, तर ती जगप्रसिद्ध मागणी आहे कुंती आत्याची. तुम्ही श्रीमद भागवत कथेमध्ये ऐकली असेल. कुंती आत्यानं देवाकडे काय मागितलं? ज्यावेळी कौरव पांडवांचं युद्ध झालं, धर्मराजे राजे झाले आणि आता देवाच्या लक्षात आलं आता पांडवांवरची सगळी संकट संपली आणि परमात्मा द्वारकेला जाण्यासाठी निघाले. कारण भगवान परमात्मा द्वारकेला जास्त पांडवांकडे जास्त राहायचे आणि द्वारकेला कमी राहायचे. म्हणून तर नामदेवराय वर्णन करतात, द्वारकेचा राणा पांडवा घरी. निघाले, रथामध्ये आरूढ झाले. एवढ्यामध्ये एका अबलेचा आवाज भगवंताच्या कानावर आला आणि भगवंताच्या कानावर तो आवाज आला. कोण होती ती अबला? उत्तरा, जिच्या गर्भामध्ये राजा परीक्षिती वाढत होता. अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं होतं उत्तरेच्या गर्भावरती आणि तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. भगवंताला आर्त हाक मारली उत्तरेला, अजळे माझी काया लागला, देव जगतपते नाना भय